हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली आणि स्वागत करते तुमचं आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, आजचा आपला ब्लॉगचा विषय थोडा वेगळा आहे. तर मित्रांनो, आपण जातो आज खरसुंडी येथे. याचं कारण असं की आज खरसुंडी येथे एका शाळेचं गेट टुगेदर आहे आणि ही शाळा आहे आमच्या आईसाहेबांची. आणि आज तिकडे ही सगळी लोक जवळपास 35 वर्षांनी परत भेटत आहेत. तर मंडळी चला बघूया यांचा 96, ॲक्च्युली यांचा 86. आणि आता तुम्ही इकडे ऐकू शकता खूप वर्षांनी भेटल्या दोन मैत्रिणींच्या गप्पा. ती पहिल्यापासून बारीक आहे तशीच आहे. हे तुझे मिस्टर का? पर्सनॅलिटी भरपूर मोठी आहे. आणि आम्ही पहिला स्टॉप घेतलेला आहे तासगावमध्ये. खरं तर हे माझं आजोळ आहे आणि इकडे आम्ही आमच्या आजीसाहेबांना पिकअप करणार आहोत. त्याआधी आपण इकडे थोडी खरेदी करणार आहोत. बघितला कोणता बघितला? आणि अशा वेळी ही सुंदर सुंदर फुलं बघून मला बापू काळेंची एक ओळ आठवते. ती अशी की सुगंध वेड्या माणसाने सुगंध घ्यावा, तराजूत किती फुलं आली हे मोजत बसू नये. वा. आणि आता आपण आलो आहे अंगारमध्ये आणि इकडे आपण थोडीशी मिठाई खरेदी करणार आहोत. आणि मिठाई पॅक होईपर्यंत आपला बारीकमध्ये नाश्ता. आणि आपल्या आजीसाहेब आलेले आहेत. सो बाय बाय तासगाव. आणि जेव्हा आजीचं फेवरेट सॉन्ग वाजतं, आणि जेव्हा तुमची आजी तुमच्या हाताला सनस्क्रीन लावते. हॅशटॅग आजीचं प्रेम. हे आहे म्हसोबा मंदिर आणि इकडे दर्शन घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. हा एक घाट आहे आणि या घाटाला भिवघाट असं म्हणतात. खरसुंडीला जात असताना किंवा या घाटावरून पुढे जात असताना इकडे थांबून या देवाचं दर्शन घेऊन पुढे जावं अशी या लोकांची धारणा आहे. इथली ही श्रद्धा आहे. तर दर्शन झालेलं आहे आणि आता आपण पुढे जातोय. खरं तर खूप वेळ झाला आहे. कार्यक्रमाची वेळ सकाळची लवकर होती, पण आमच्या काही कारणामुळे आम्हाला थोडासा निघायला वेळ झाला. आता आपण घाई करतोय आणि पुढे जातोय. आणि फायनली हा बोर्ड दिसलेला आहे आणि आपण खरसुंडीत पोचलोय आणि आता आपण जातोय शाळेकडे. मध्ये राहतो तिथं गाड्याचं ड्रायव्हर्स नाही सगळे आहे. चल चालू झालेला आहे कार्यक्रम. शिकून कसं पुढे जावं आपण करू शकलो नाही, पण मी माझ्या मुलांसाठी केलं. फक्त झालं ते सिद्धनाथ विद्यालयाच्या मुलं झालं. या ठिकाणी मराठीमधून शिक्षण असताना देखील आज CBSE ICI अशा बऱ्याच शाळा ऑल इंडियामध्ये आहेत, मुंबईमध्ये आहेत, पुण्यामध्ये. पण त्याच्यापेक्षा तुम्ही बघू शकताय या बालमैत्रिणी खऱ्या अर्थाने आज एकमेकींकडे बघून बाल होताना दिसत आहेत. कारण जवळपास 35-40 वर्षांनी ह्या परत भेटत आहेत आणि या भेटीचं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसते. तुम्ही बघू शकताय. मी खरं तर खूप स्वतःला लकी म्हणते की हे क्षण मी आज त्यांचे कॅप्चर करते. आणि हे आहेत माझ्या आईचे शिक्षक. शंकर गुंडा भिसे हा 1985 विद्यार्थी यांच्या शुभ हस्ते हसबीर गुरु सरांचा या ठिकाणी सन्मान होतोय. शाल श्रीफळ असं सत्काराचं स्वरूप आहे. आणि इकडे आता माजी विद्यार्थ्यांचं मनोगत सादर होणार आहे.
जे आल्यामुळे खूप आज आनंदाचा दिवस आहे. म्हणजे व्यक्तच करू शकत नाही एवढं म्हणून आहे. नमस्कार करते. तर नाही हे मुलं आणू सुंदर अशी कविता सादर करत होते, परंतु ते स्वतःच भावनावर झाले, कारण त्यांचे मित्र मैत्रीण भेटले. मागे जाण्यासारखं वाटते. म्हणून सांगायचं माहेरी आल्यासारखं वाटतं. हे सगळी माझी भावंड ना, माझ्या सगळ्या बोलायचं काही मला नाहीये, पण आता तुम्ही एवढा आग्रह करताय तर मी थोडं बोलेन. जेवढे शिकले, फार शिकले नाही, 10वी नापास झाले, पण छान शिकले, चांगले संस्कार मिळाले. कसं वागायचं, कसं राहायचं, कोणाशी कसं किती होईल तरी मदत करायची आणि सगळ्यांना समजून घ्यायचं कसं आणि पुढे कसं जायचं हे शिकले मी. थोडं शिकले आणि मध्ये माझ्या आईचं खूप कौतुक आहे की तिनं आज या परिस्थितीत माझी मिस्टर नाही, माझं भाऊ नाही आणि खूप पाठिंबा दिलाय, सपोर्ट केलाय. आज जेवढी उभा राहिली तिच्या आशीर्वादामध्ये. माझा भाऊ आलेलाच आहे, मित्र कुठं बसलाय, माझा भाऊ बसलेला आहे, त्याचे आशीर्वाद आहेत, माझ्या वडिलांचा आशीर्वाद आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जन्मताच कुठले संस्कार घेऊन येत नाही, ते मुळात असावे लागतात आणि माझ्याकडे घराण्याने आलेले आहे ते संस्कार. बायका आपल्याला गेले आहेत, तब्येत ठीक नाही आणि वेळ झाला त्याबद्दल सगळ्यांची माफी मागते. आणि सगळ्यांनी एकदा असं भेटून चाललं नाही, नेहमी भेटत राहिलं पाहिजे. आज एकदा भेटलं म्हणे, वर्षातून काही करून भेटत राहायचं, शाळेसाठी काहीतरी करत राहायचं. 10 रुपये नाही, 5 रुपये तर मुलांना पण जमा करायचं आणि सगळ्यांनी एकत्रित यायचं आणि खरसुंडीची जी मायेची पुढे आहे कायम बांधून ठेवायची. धन्यवाद. यानंतर आपल्याच बॅचचा विद्यार्थी आत्ताच मनोगत व्यक्त केलेल्या आशाताई भोसले यांच्या मातोश्री या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. शाळा म्हणजे ज्ञान, शाळा म्हणजे बुद्धीचं घर, शाळा म्हणजे बुद्धीचं पोट. मला शाळेचा गंधच नाही. माझी शाळा म्हणजे गायन शाळा. गायन म्हणजे काय, विद्या, शाळा, पाणी याचा अंत नाही. का नाही तर ते आपल्या लोकांना कळतच नाही. तुम्हाला जे आता काही बोलायचं नाही. मला सर्व करताना सर्व मुलींनी, सर्व मुलांना, सर्वांना मला शुभेच्छा द्यायचे. आणि ह्या ज्या हायस्कूलला 5001 अशा आपल्याला भोसले. आणि आता आजीच्या मनोगतानंतर माझ्याही 2 कविता इकडे सादर होतील. आदरणीय व्यासपीठ आणि तुम्ही सर्वजण, सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे खूप अभिनंदन. कारण तुम्ही आता इथे भेटताय ते म्हणजे काय असतं, एकदा माणूस संसाराच्या घाटात पडला, जीवनाच्या धावपळीत पळायला लागला की या गोष्टींसाठी वेळ नाही मिळत. पण मला वाटतं तुम्ही फार लकी आहात की हा विसावा तुम्हाला उशिरा का होईना मिळालाय. मी आशा तुमची वर्गमैत्रीण आशा भोसले हिची कन्या दीपाली घातले, लग्नानंतरची ठोंबरे मी मिरजेत असते. आणि मम्मी मला म्हणाली की आमचं गेट टुगेदर आहे आणि तू येशील का आणि 1-2 कविता सादर कर, सगळ्यांना भेट, तुला बरं वाटेल. शिवाय मी युट्यूबर पण आहे आणि मला वाटलं की हा यांचा आपण शूट करूया, हा यांचा एक ब्लॉग बनवूया. कारण हे जे काय असतं ना, हे खूप दिवसांची ओढ आहे. म्हणजे आम्ही तिकडून गाडी आत टाकली आणि विद्या मावशी आमच्या बरोबर होती, या दोघी रडायला लागल्या. कार्यक्रम चालू झाला आणि हे सगळं बघून त्यांना एकदम भरून आलं. आता पण तुम्ही बघितलं असेल तर हे बघून मम्मीला किती भरून आलं. हे तिच्यासारखी सगळ्यांची तुमची अवस्था आहे. पुरुष काय बोलून दाखवत नाहीत, रडत नाहीत, पण ते सुद्धा मनातून हळवे होत आहेत, हे दिसतंय. तर मी आधी एक स्त्रीवरची एक कविता सादर करेन. कवितेचं नाव आहे ती. मी स्वतः केलेली आहे कविता. माझा स्वतःचा एक काव्यसंग्रह प्रकाशित आहे, दुसराही संग्रह लवकरच प्रकाशित होईल. तर कवितेचं नाव आहे ती. तर काय असतं, या ज्या आल्यात ना त्या माहेर वाचणी आहेत, तर त्यांच्यासाठीची ही कविता आहे. ती घडी आली की आई जाते बावरून, ती घडी आली की आई जाते बावरून,
आणि आतल्या आत वाहते ओसंडून. ती घडी आली की आई जाते बावरून आणि आतल्या आत वाहते ओसंडून. छबी तिचीच तिच्या समोर राहते उभी. छबी तिचीच तिच्या समोर राहते उभी. घर उजळून निघतं न उरते कशाची कमी. घर उजळून निघतं न उरते कशाची कमी. बापही होतो ओला आतून. बापही होतो ओला आतून तरीही दिसतो नेहमीचाच बाहेरून. बापही होतो ओला आतून तरीही दिसतो नेहमीचाच बाहेरून. ऊर भरून येतो त्याचा पाहून समोर तुकडा काळजाचा. ऊर भरून येतो त्याचा पाहून समोर तुकडा काळजाचा. ती असते त्याचा गर्व स्वाभिमान अनाभिमान. कुटुंब सांभाळत ती पुन्हा एकदा उंचावते त्याची मान. काय असतं असं लेकीमध्ये. काय असतं असं लेकीमध्ये जे घरासहित भिंती नाही जाणवत. काय असतं असं लेकीमध्ये जे घरासहित भिंती नाही जाणवतं. हलकासा वारा वाहतो आणि अंगणातला चाफा घरात दरवळतो. हलकासा वारा वाहतो आणि अंगणातला चाफा घरात दरवळतो. ती येते आणि मोहरून टाकते घरादाराला. ती येते आणि मोहरून टाकते घरादाराला. आपल्या आतलं काहीतरी देऊ पाहते माहेराला. ह्या ज्या आहेत ना लेकी त्यांच्या आतलं काहीतरी देऊ पाहत आहेत. हे जे फक्त आहे ना ते रडलं नाही आहे, ते आतलं देव आहे. ती येते आणि मोहरून टाकते घरादाराला आणि आपल्या आतलं काहीतरी देऊ पाहते माहेराला. ती येते 4 दिवसांनी निघून जाते. ती येते 4 दिवसांनी निघून जाते. पण ती खरंच जाते का? ती खरंच जात नाही. तिचे रंग पसरलेले असतात घरांच्या भिंतींवर. तिचे रंग पसरलेले असतात घरांच्या भिंतीवर. तिच्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात तिचा वावर असतो. तिचे रंग पसरलेले असतात घरांच्या भिंतीवर. घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात तिचा वावर असतो. अदृश्यरित्या ती घरभर वावरत असते. अदृश्यरित्या ती घरभर वावरत असते. लेख देतो आपण परक्या घरी. लेख देतो आपण परक्या घरी. पण इथे जन्मांच्या आधी तिची नाळ जोडलेली असते. पण इथे जन्मांच्या आधी तिची नाळ जोडलेली आणि दुसरी एक आता थोडंसं फारच इमोशनल मनाला वगैरे हात घातले असं मला वाटायला लागले. तुम्ही सगळ्या शांत बसलाय. एक छानशी कविता शाळेतली सादर करते. फेवरेट आहे कविता. मी कविता लिहिते सामाजिक किंवा माझे थोडे वेगळे विषय असतात. प्रेम पण मी विनोदी कधी लिहिलेलं नाही आहे. पण ही जी कविता आहे ती विनोदी मला फार आवडते. तर माझा आनंद मी तुमच्याशी शेअर करते. ॲडव्होकेट रत्न पारखी यांची कविता आहे शेपटा नावाची. SSCत मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. SSCत मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. SSCत मी बसलो होतो प्रथम परीक्षेस. एकाग्रतेने प्रश्न सोडवा आदेश उपदेश. पेपर पहिला घंटा पहिली क्षणा औत्सुक्याचा. पेपर पहिला घंटा पहिली क्षणा औत्सुक्याचा. आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. पेपर पहिला घंटा पहिली क्षणा औत्सुक्याचा. आणि माझ्या पुढती नंबर होता शुभदा जोशीचा. मानेला ती देऊन सडा नकळत सवयीने. मानेला ती देऊन सडा नकळत सवयीने. लिहू लागली पेपर ती पानांवर पान. मानेला ती देऊन सडा नकळत सवयीने. लिहू लागली पेपर मग ती पानांवर पान. मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार. ही कविता आहे. तुम्ही मुली एकच वेगळी घालायचा. मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार. तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या बकावर. मऊ रेशमी मोहक काळा शेपट्याचा भार. तिचा तक्षणी येऊन पडला माझ्या बाकावर. 3 तास एक चित्तनी तिच्या शेपट्यात. 3 तास एक चित्तनी तिच्या शेपट्यात. एकही ओळ लिहिली नाही उद्या पेपरात. 3 तास एक चित्तनी तिच्या शेपट्यात. एकही ओळ लिहिली नाही उद्या पेपरात. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. शेवटची ती घंटा होता आलो भानावर. कळले आता जगणे आम्हा गावी खेड्यावर. कळले आम्हा जगणे आता गावी खेड्यावर. शेतीवरच्या मोठीवरती माझी उपजीविका. शेतीवरच्या मोठीवरती माझी उपजीविका. शिक्षणासह तुम्ही पारखा शुभदा प्राध्यापिका. शिक्षणासह तुम्ही पारखा शुभदा प्राध्यापिका. केसांनी त्या गळ्यात आपला आलं माझा. केसांनी त्या गळ्यात आपला आलं माझा. परिफैलांच्या पिळून शिकतो जगतो हा राजा जगतो हा राजा. धन्यवाद. खूपच सुंदर दीपालीताई. ती आणि मग कविता सादर करून भूक लागल्यानंतर आम्ही आता आमच्या गाडीत आलेलो आहोत आणि इकडे आम्ही आता छोटेखानी नाश्ता करणार आहे.
दादा चिरमिल खाणार आहेस काय? कारत्यासाठी आणल्या, तो उपवास आहे. काय करायचं हे तर दादू. बस करू का व्हिडिओ? चालू करू. कसलं व्हिडिओ की म्हणून तुम्ही कोणच बनवच ना व्हिडिओ करतो तर म्हणतो. अरे. आणि मग कार्यक्रमानंतरचा हा वैयक्तिक भेटीचा क्षण. आपली माणसं असं तोंड भरून आणि मन भरून कौतुक करतात तेव्हा खरंच बरं वाटतं. मला तुम्ही माझी ताकद आहे, तुम्ही माझं जीवन आहे. काय करते मला दोन भाग गेले. आणि मी काय म्हटली माझं काहीच नाही. हे दादा सारखे आहे म्हणतात चालेल. माझ्यातलं काही एक बी माझं गुण नाही तिकडे. हे पण घराला स्ट्रॉंग आहे. घराला एकाने मला कुणी ओळख नाही असणार. अशा वस्तून ओळख बारके डोळे आहेत तुमचे, त्याच्यावर आमचे डोळे मोठे डोळ्यांचे डोळे लहान आहेत. त्या सगळ्यांनी कार्यक्रम झाला, गप्पा टप्पा तर होतच राहणार आहेत. तुम्ही बघू शकता आम्ही आता जेवणासाठीच्या रांगेत उभे आहोत. तुम्ही पण माझे विद्यार्थी आहे. हो दादा, आत्तीची माझी विद्यार्थीची बाची. कन्या थोडी कन्या म्हटलं लक्षात आले. लगेच येतात. आजी भाकरी खात्या. दोन्ही घ्या, भाकरी चपाती घ्या, म्हणजे पण काय आवडलं ते खाते. चटणी स्वतः हॅलो बस. बरं लवकर आठवण आली माझी. वांग भाकरी आणि वर गुलाबजाम पण. जाग झालं राहूये. आता संपला तो कार्यक्रम, जेवायचा. तुम्ही बघू शकताय आपलं महिला मंडळ आता जेवायला बसलं आहे. पण खरं तर हे दृश्य बघून मला वाटतं की या जीवांना आता त्यांचे जुने दिवस आठवले असतील. म्हणजे शाळेत असताना तो आपण डबा घेऊन एकत्र जेवायला बसणं, आपल्या डब्यातलं एकमेकींना शेअर करणं, ते दिवस आता यांना आठवत असतील.
आणि ही आहे बॉईज गँग. अरे एवढे सगळे मंकी एका फ्रेम मध्ये. बघू बघू दादा, बघू कार्त्या, बघू इकडं. अरे सगळे भावंड दिसा लागलाय की. आणि आजचा आपला कार्यक्रम होत आलेला आहे. म्हणजे पाहुणे झाले, स्वागत समारंभ झालं, सगळ्यांची मनोगत व्यक्त करून झाली. एवढ्या वर्षानंतरच्या या मित्रमैत्रिणींच्या भेटी झाल्या, जेवण झालं आणि आता इकडे एक गाण्याचा कार्यक्रम होणार आहे आणि आता आपण तो कार्यक्रम एन्जॉय करणार आहोत. सॉन्ग लागणार आहे. आणि अशा प्रकारे या 86च्या विद्यार्थ्यांचं गेट टुगेदर जुन्या आठवणींना उजाळा देत खूप साऱ्या आनंदात पार पडलं. आणि हेच आहेत ते सगळे आनंदी चेहरे. तुम्ही बघितल्याप्रमाणे मंडळी, आजचा हा कार्यक्रम अतिशय सुंदररित्या पार पडला. या सगळ्या लोकांना भेटून मला पुन्हा एकदा मैत्रीची व्याख्या नव्याने कळली आणि आज माझीही त्यांच्याबरोबर मैत्री झाली. तर मंडळी, खूप सारं प्रेम, खूप सारा आशीर्वाद आणि त्यांची ही मैत्री घेऊन मी आज त्यांचा आजच्या पुरता निरोप घेते. आणि आता आपण जातोय खरसुंडीतील श्री सिद्धनाथ मंदिरात. आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडलोय. आणि ही आहे मंदिराची मागची बाजू. आणि समोर तुम्ही बघताय तिकडे एक छोटं मारुती मंदिर आहे.
ही आहे देवाची सासनकाठी. आणि हा आहे देवाचा नगारा. आणि अशा प्रकारे देवाला प्रार्थना करून आम्ही देवाचा निरोप घेतला. आणि आता हे सॉन्ग पुढचे 2 दिवस तर माझ्या डोक्यातून जाणार नाही आहे. बनात येईना जवळ देना, बनात येईना जवळ देना. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि माझ्या मागे आमचा दाद्या हा व्हिडिओ खराब करायला असा विचित्र भयंकर पण गोड नाचतोय, तर त्याचा हा डान्स तुम्हाला कसा वाटला हेही मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ बघत असताना तुम्हालाही तुमच्या बालमित्रांची, मैत्रिणींची आणि तुमच्या शाळेची आठवण झाली असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते करा. आणि त्याहून महत्त्वाचं, स्वतःची काळजी घ्या, आपल्या लोकांवर प्रेम करा आणि नेहमी खुश राहा. थँक्यू.